नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा काहीतरी खास संदेश देऊन जातो आणि त्या सणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा, पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो आहे नवीन सुरुवात, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रवेश करणारा दिवस. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. गुढीपाडवा नेमका कधी साजरा करायचा, गुढी कधी उभारायची, कोणता शुभ मुहूर्त आहे, गुढी कशी उभारायची, पूजा कशी करायची, कोणत्या चुका टाळायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्यामागील कथा काय आहे, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली असं मानलं जातं. म्हणजेच या दिवशी वेळ, दिशा आणि जीवनाची सुरुवात झाली. म्हणूनच गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं. गुढी उभारणे म्हणजे आपण ब्रह्मदेवाला वंदन करतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. आता 2026 मध्ये गुढीपाडवा नेमका कधी आहे हे समजून घेऊया. यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होते आणि 20 मार्च पहाटे 4:50 राहते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या आधी अमावस्या आहे आणि ती 19 मार्च सकाळी 6:53 आहे. म्हणून लक्षात ठेवा, अमावस्या संपल्यानंतरच गुढी उभारायची आहे. म्हणजेच 19 मार्च रोजी सकाळी 6:53 नंतर तुम्ही गुढी उभारू शकता. गुढी उभारण्याचा सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 6:44 ते 8:14 आहे. शक्यतो या वेळेत गुढी उभारावी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गुढी ही नेहमी सकाळीच उभारायची असते. उशिरा, दुपारी किंवा 11-12 नंतर गुढी उभारू नये. आता गुढी कशी उभारायची ते समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला एक बांबूची काठी घ्यायची आहे. शक्यतो प्लास्टिक किंवा लोखंड वापरू नका. बांबू नैसर्गिक आणि शुभ मानला जातो. काठीचा जाड भाग खाली आणि निमुळता भाग वर ठेवायचा आहे. ही गोष्ट खूप लोक चुकतात, पण ही खूप महत्त्वाची आहे. यानंतर त्या काठीला सुंदर साडी नेसवायची आहे. शक्यतो केशरी, लाल, पिवळी किंवा हिरवी साडी वापरावी. काळा आणि पांढरा रंग टाळावा. यानंतर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार लावून गुढी सजवायची आहे. आता एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश घ्यायचा आणि त्यावर स्वस्तिक काढायचं आणि तो कलश उलटा करून गुढीच्या वर ठेवायचा आहे. यानंतर गुढी घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला उभी करायची आहे. आता पूजा कशी करायची ते बघूया. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं. शरीराला तेल लावून आंघोळ करायची. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावीत. यानंतर देवाची पूजा करायची आणि गुढीसमोर दिवा लावायचा. गुढीला हळद कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि आरती करायची. प्रार्थना करताना मनापासून असा संकल्प करा की हे नवीन वर्ष आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ. आता गुढीपाडव्यामागील कथा जाणून घेऊया. रामायणानुसार भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परतले. त्यावेळी अयोध्येतील लोकांनी आनंदाने आपल्या घराबाहेर गुढी उभारली. ही गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक आहे, सत्याचा असत्यावर विजय. दुसरी कथा शालिवाहन राजाची आहे. त्यांनी मातीपासून सैनिक तयार करून शत्रूंवर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणून गुढी उभारून विजय साजरा करण्यात आला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब कडू असतो आणि गूळ गोड असतो. म्हणजे जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येणार आहेत आणि आपण दोन्ही स्वीकारले पाहिजेत असा संदेश यातून मिळतो. याचं वैज्ञानिक कारण देखील आहे. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि गूळ पचन सुधारतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. आता काही गोष्टी आहेत ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी टाळल्या पाहिजेत. या दिवशी भांडण करू नये, अपशब्द वापरू नयेत, मांसाहार टाळावा, नखे किंवा केस कापू नयेत. कारण असा समज आहे की वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसा पूर्ण वर्ष जातं. म्हणून हा दिवस आनंदात, शांततेत आणि सकारात्मकतेत घालवावा. संध्याकाळी गुढी उतरवताना पुन्हा पूजा करायची. दही भात किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग गुढी उतरवायची. गुढीवरील काही पाने धान्यात ठेवली जातात, काही तिजोरीत ठेवली जातात. यामुळे धनधान्य वाढतं अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त परंपरा नाही, तर तो आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. तो आपल्याला सांगतो, नवीन सुरुवात करा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक अडचणीवर विजय मिळवा. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.